मित्रांनो, माझ्या मागे जो तुम्ही दगड पाहतात ना, हा साधारण दगड नाहीये, हा ऐतिहासिक शिलाहारकालीन ही धेनुगड आहे आणि या धेनुगड बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। हा जयसरचा रावळपाडा एरिया आहे आणि या रावळपाडा एरियाच्या बरोबर अशी कोपऱ्यावरती ही धेनुगड आहे। शिलाहाराचा जो कालखंड होता ना, तो 1200 चा साधारणतः कालखंड आणि त्या कालखंडामध्ये शिलाहारांच्या काळामध्ये काही जमिनी दान दिल्या जायच्या आणि त्या जमिनींचा उपयोग आहे ना, हा साधारणतः शेती व्यवसायासाठी नाहीतर दुग्धजन्य व्यवसायासाठी अशा बऱ्याच गोष्टींसाठी केला जायचा। आणि त्याच्यावरती ज्या दान दिलेल्या जमिनी आहेत त्यांची सीमा आखण्यासाठी काही खुणा असायच्या, त्या खुणांपैकी ही एक धेनुगड आपल्याला इथे पाहायला मिळते। आता साधारणतः त्याच्यावरती आपल्याला शेंदूर चढवले असल्यामुळे या धेनुगड आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये, पण रेफरन्ससाठी मी एक नवीन तुम्हाला धेनुगड इथे दाखवतो जी मी आरेमध्ये कव्हर केली होती। त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की एक गाय आहे आणि एक वासरू आहे। तर गाय आणि वासरू हे प्रतीक जे आहे ना, तर म्हणजे गाय म्हणजे जे राजाचं प्रतीक मानलं जायचे आणि त्याच्या समोर जे छोटा जे वासरू आहे ना, ते प्रजेचं प्रतीक मानलं जातं। म्हणजे गाय जशी आपल्या वासराची काळजी घेते ना, तशीच राजाने आपल्या प्रजेची काळजी घेणं असा ह्या गोष्टी मागचा एक संदेश ह्या धेनुगड मार्फत दिला जायचा। तर याचा अर्थ हाच होता की गावामध्ये जितकीही प्रजा आहे त्याचं संरक्षण हे राजाने केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अशा ह्या सीमा आखल्या जायच्या आणि त्याच्यातली ही खूण आहे। आणि मी स्थानिकांना आता विचारलं की याच्यावरती शेंदूर का लावलाय, तर आता इकडची जी स्थानिक लोक आहेत ना, ती याची गोमातेचं मंदिर म्हणून पूजा केली जाते आणि महाशिवरात्रि मध्ये इथे एक उत्सव भरवला जातो। बहुत पहले से मतलब महाशिवरात्रि के दिन भव्य जो है यहाँ पर पूजा होता है, और जो है महाशिवरात्रि के दिन वहाँ सत्यनारायण का पूजा होता है और भंडारा रहता है। सालों से चला आ रहा है, ऐसा नहीं है कि हर साल जो है ना महाशिवरात्रि के दिन होता है। आपले एक व्ह्युअर्स आहेत जितेश अंसुरकर म्हणून, त्यांनी मला या जागेबद्दल सांगितलेलं। इकडच्या लोकांनी मला सांगितले की ही शिळा आधी इकडे नव्हती, समोर जो डोंगर दिसतोय ना, तिथून काही जुने लोकांनी इकडे आणून ही शिळा इथे वसवली होती आणि त्याची नित्यनेमाने पूजा केली जायची। पण ह्याला आज जरी आध्यात्मिक महत्व असलं, त्याचं ऐतिहासिक महत्व हे आज मी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला। आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पण फॉलो करा। मुंबईमध्ये बऱ्याच आपल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत। तुमच्या ठिकाणी पण अशा काही गोष्टी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। तोपर्यंत मी तुमची रजा करतो। धन्यवाद।